मुंबईतील गोरेगावमधील 45 मजली टॉवरला आग लागली आहे। गोरेगावातील गोकुलधाम परिसरातल्या कृष्णा वाटिका रोडवरच्या डीबी वूड या 45 मजली इमारतीला आग लागलेली आहे। इमारतीतील 9व्या मजल्याला आग लागली आहे। प्राथमिक माहितीनुसार आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि घरगुती साहित्य जळालेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। इमारतीतल्या रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया टेरेसवरती हलवण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी या आगीमध्ये झालेली नाही। 45 मजल्याच्या इमारतीला आग लागलेली आहे। गोरेगावमधली ही घटना आहे। 9व्या मजल्यावरती आग लागल्याची माहिती मिळतेय। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार आग बेडरूममध्ये लागून विजेचं वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि घरगुती साहित्य जळलेलं आहे, पण कोणतीही जीवितहानी या संपूर्ण घटनेमध्ये झालेली नाही। आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षितरित्या इतरत्र हलवण्यात आलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सत्यम, आगीची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत? नक्कीच प्रज्ञा, सकाळी 9:30च्या सुमारास गोरेगाव पूर्वेत गोकुलधाम परिसरात आहे। हा हाय प्रोफाईल परिसर आहे। या परिसरामध्ये 45 मजली एका टावर आहे, इमारत आहे। या इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर आग लागली। आगीची माहिती मिळतात आहे इमारतीमध्ये रिफ्यूजी एरिया असेल किंवा टेरिस असेल, या ठिकाणी सर्वांना पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन सर्वांना सुखरूप रेस्क्यू केलं आहे। तर काही लोकांना त्या ठिकाणी टेरेसवर ठेवलंय। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर हा टावर असल्यामुळे थोडा त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण आली होती। आगीसाठी सध्या आग आहे जी आहे आटोक्यात आली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र 9व्या मजल्यावर एक घर होता, बेडरूम होता। यामध्ये प्राथमिक जी माहिती मिळत आहे वायरचे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती। सध्या अग्निशमन दलाचे जवान असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फायर कूलिंगचे काम सुरू आहे। आग विजलीनंतर आहे तर कशामुळे नेमकी कारण काय होतं सर, याच्या संदर्भात अधिक तपास असतील स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतलं जाणार। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।